हेलो एव्हरीवन. आज मार्केटमध्ये काय झालंय ते बघूया. तर मार्केटमध्ये आज खूप सेलिंग प्रेशर होतं. तर मॅक्झिमम सेक्टर तुम्ही बघू शकता डाऊनच आहेत. फायनान्स फक्त बँक निफ्टी 0.9% अप होतं. त्यानंतर मिड कॅप, आय टी, ऑटो, फार्मा सेक्टर जास्त डाऊन होतं कारण की टॅरिफची न्यूज आहे. तर ट्रम्पच्या न्यूजमुळे सगळं स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर आलेलं आहे कारण की टॅरिफ त्याने 25% वाढवून देण्याचं सांगितलेलं होतं. तर तो आता 50% केलेला आहे. त्यामुळे या सर्व स्टॉकमध्ये सर्व इंडेक्समध्ये खूप सेलिंग आलेली आहे आणि हे प्रेशर राहणारच आहे कारण की आपल्या याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि त्याची जास्त आपल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे सेलिंग फॉरेन इन्व्हेस्टर पण सेलिंग चालू आहे कंटिन्यू. त्यामुळे हे प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि टॅरिफ काही दिवस तुम्ही ट्रेड असं नाहीये की रोजच ट्रेड करायला पाहिजे. काही दिवस ट्रेड नाही केले तरी चालेल कारण की तुमचं कॅपिटल वाचवणं तुमच्या हातात आहे. तेच कॅपिटल तुम्ही पुढे चांगलं मार्केट चालू झालं त्याच्यामध्ये यूज करू शकता. आता मार्केट तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे इथे निफ्टी बघा तुम्ही एकदम एक दिवस प्लस मध्ये, एक दिवस निगेटिव्ह, एक दिवस प्लस, एक दिवस निगेटिव्ह, हे सर्व न्यूज बेस वरती सध्या मार्केट चालू आहे. तर अशा याच्यामध्ये जेवढा ट्रेड तुम्ही निग्लेक्ट केला तेवढं चांगलं आहे. तर चला आपण आता काही स्टॉक स्टडी करूया. आज आपण हा स्टॉक बघितलेला होता. या स्टॉकला आपण अगोदर पण स्टडी केलेला आहे. ही जी ट्रेड लाईन आहे मी ती अगोदरच मारून ठेवलेली आहे. तर ह्या ट्रेड लाईनचा याने खूप वेळा सपोर्ट घेतलेला आहे. तर इथून पण हा ट्रान्सिट लाइटिंग 800 पासून हा खाली आलेला स्टॉक परत इथून याने सपोर्ट घेतला आणि हा परत आज हा स्टॉक 15% पर्यंत अप होता. तर अशा प्रकारे या स्टॉकने आज खूप छान निगेटिव्ह मार्केटमध्ये पण खूप छान मुवमेंट दाखवलेला आहे आणि नेक्स्ट ब्रेकआउट याचा आहे इथे. जर 800च्या वरती यांनी ब्रेकआउट दिलं तर हा स्टॉक अजून तुम्हाला अप मुवमेंट दाखवेल. 850 to 900 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. तर हा पण तुम्ही स्टडी करा. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या याने तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही चार्ट स्टडी करा. आणि इथे 2-3-4 दिवस झाले कॉन्सोलिडेट करत होता आणि आज यांनी ब्रेकआउट पण दिलेला आहे. तर असंच आपण आता दुसरा स्टॉक बघूया. तर स्मार्ट वर्क म्हणून एक स्टॉक आहे. तर हा लेटेस्ट आता स्टॉक IPOचा. तर या इथे IPO झाल्यानंतर थोडी सेलिंग आलेली आहे पण इथून यांनी बाईंग आलेली आहे या स्टॉकमध्ये आणि कंटिन्युअस अप मुवमेंट मध्ये आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे एक वीक झाले हा कंटिन्युअस अप मुवमेंट मध्ये आहे. तर नेक्स्ट याचं मूव काय असू शकतं. जर हा लेवल यांनी 438च्या वरती जर हा क्लोजिंग दिली तर हा स्टॉक पॉझिटिव्ह मुवमेंट तुम्हाला दाखवू शकतो. तर याचे टार्गेट 452 आणि 468 पर्यंत जाऊ शकतात. बट जर या स्टॉकने खाली मुवमेंट दिली तर हा स्ट्रिक्टली स्टॉप लॉस सारखा तुम्हाला याचा यूज करावा लागेल 414चा. कारण की इथून जर हा स्टॉक खाली आला तर याच्यामध्ये सेलिंग प्रेशर येण्याचे जास्त चान्सेस आहे. आणि आज तुम्ही बघू शकता खूप मार्केटमध्ये निगेटिव्ह असल्यामुळे खूप स्टॉक निगेटिव्ह आहे. तरी याच्यामध्ये आपण हा स्टॉक अगोदरच स्टडी केलेला. तर हे स्टॉक तुम्ही बघू शकता. या स्टॉकमध्ये कंटिन्युअस अप मुवमेंट आहे आणि आज पण या स्टॉकने 5.5% पर्यंत आपल्याला मुवमेंट दिलेली आहे. तर असेच स्टॉक सिलेक्शन तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला स्टडी करायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.